जालन्यात सुनेने केली सासूची हत्या, हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकून सून फरार। भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची प्राथमिक माहिती। आरोपी सून प्रतीक्षा शिंगारे हिला पोलिसांनी परभणी येथून घेतले ताब्यात। जालन्यात सुनेने सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीमध्ये भरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। सविता संजय शिंगारे असं 45 वर्षीय मयत महिलेचे नाव असून जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमधील ही घटना घडली आहे। सुनेने भिंतीवर डोकं आपटून सासूची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्याने तिथेच मृतदेह सोडून सून फरार झाली होती। घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांचे पथक, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला। दरम्यान पोलिसांनी आरोपी सुनेचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने पथक रवाना केले असता परभणी येथून पोलिसांनी आरोपी सुनेला ताब्यात घेतले आहे। प्रतीक्षा शिंगारे हिचा पती लातूर येथे कंपनीमध्ये नोकरी करत असून जालन्यातील घरी सासू आणि सून ह्या दोघीच राहत असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। याविषयी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी माहिती दिली। बघूया ते काय म्हणाले। सर, आज एक खून झालेला आहे, महिलेने आपल्या सासूचा खून केला, काय प्रकार घडलाय? जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे, तिथे एक महिलाचा मर्डर झाला आहे। ती महिलाचा मर्डर तिची सूननी केला आहे असं दिसत आहे। महिलाची वय 45 होती आणि ती जी आरोपी आहे त्याला आपण परभणीतून ताब्यात घेतलेला आहे। मृतदेह गोणीत टाकून काहीतरी असा प्रकार घडलेला की घरमालकाने काय आपल्याला? हा, ते महिलाचा मर्डर करून गोणीमध्ये त्याची बॉडी टाकून ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती, पण ते हेवी होता म्हणून त्याला उचलला आला नाही आणि त्यांनी बॉडी ते ग्राउंड फ्लोअरवर सोडून ती पळून गेली। हे गोष्टी ती ज्या खोलीमध्ये ते राहत होते त्याच्या मकान मालकांनी बघितला आणि त्यांनी लगेच पोलिसला इन्फॉर्म करून घटनास्थळावर बोलावलं। तर त्या ठिकाणी म्हणजे कोण कोण राहत होते? कोण कोण कोण? हा, इथे घरीमध्ये फक्त काल रात्री ती मृतक बाई आणि ती सून होती। मुलगा जे आहे मृतकचा तो नोकरीसाठी लातूरला राहत होता आणि म्हणून ते फक्त हे दोघे लोक तिथे होते आणि राहणारे रेग्युलर बेसिसवर 3 लोक होते, पण ते मुलगा रात्री नाही होता तिथे। महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं कारण काय सांगितलं? म्हणजे जे प्रिलिमिनरी इंट्रोगेशन मध्ये त्यांनी भांडण असं कारण सांगितले आहे, पण जेव्हा ते सखोल चौकशी होईल तेव्हा कळेल की एक्झॅक्ट कारण याच्या मागे काय आहे।